नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनःपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, मी यापूर्वी आपल्याला सांगितलं होतं, की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आपले सरकार सेवा केंद्र असू किंवा आधार किट वाटपासाठी जाहिरात निघेल, त्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे, अशी मी सांगितली होती. त्याच अनुषंगाने आज एका नवीन जिल्ह्यामध्ये जाहिरात निघालेली आहे. त्याची परिपूर्ण माहिती पाहणार आहोत. रिक्त जागा किती आहेत? पात्रता काय असणार आहे? कागदपत्रे काय असणार आहेत? अर्ज कुठे करावे लागेल? सर्व माहिती पाहणारच आहोत. त्यापूर्वी आपल्याला एक विनंती करतोय मी, आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती समजा आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघाली, तर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच इमिडिएटली तुम्हाला ती माहिती मिळेल. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपला व्हिडिओ शोधत बसावं लागेल. इकडच तिकडची माहिती पाहावी लागेल. यामध्ये वेळ निघून जाऊ शकतं. यामुळे पूर्णपणे फ्री आहे. फक्त सबस्क्राईब बटन दाबायचं आहे. यासाठी काही चार्जेस वगैरे लागत नाही. फक्त सबस्क्राईब करा आणि पुढच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आणि आपल्या जिल्ह्याचं नाव जे आहे ते कमेंट करा. जिल्ह्याचं नाव कमेंट करताना फक्त लक्षात ठेवा, फक्त नाव टाका. फक्त सोलापूर, पुणे, सांगली, सातारा असं नाव टाका. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहिरात निघेल लगेच मी तो व्हिडिओ बनवेन आणि आपल्यापर्यंत ते पोचवेन. आता आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलमध्ये, आता हे पोर्टल मी थोडक्यात आपल्याला सांगतो. बऱ्याच लोकांना अजून माहीत नसेल. ज्यांना माहीत आहे ठीक आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगतोय. तर हा पोर्टल आहे. याचा लिंक जो आहे cscservice.mahaonline.gov.in. हे वेबसाईटवरती आल्यानंतर, ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचं आहे. या लॉगिन आय डी पासवर्डसाठीच आपण प्रयत्न करतोय, एवढं धडपड करतोय. प्रत्येक इच्छुकांना केंद्र मिळाले पाहिजे अशी माझी धडपड आहे. त्यामुळे तुम्ही देखील मला सहकार्य करणं अपेक्षित आहे. भविष्यात देखील तुम्ही ज्यावेळी केंद्र घ्याल, ज्यावेळी आपल्याला केंद्र मिळेल आणि आपल्याला काही अडचणी येतील, त्यावेळी देखील आपल्याला मी मदत करणार आहे मित्रांनो. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपल्याला पाहायचं आहे आपले सरकार म्हणजेच महाई सेवा केंद्राच्या लॉगिनमध्ये काय काय सर्व्हिसेस मिळतात. जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर मुख्यत्वे हा कशासाठी वापरण्यात येतं, की या ठिकाणी आपण पाहायला गेलात तर महसूल विभागाच्या ज्या सेवा आहेत, या ठिकाणी आपण पाहू शकता महसूल विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा. या ठिकाणी आपण जर पाहिलात नॉन क्रिमिनल वगैरे आहेत, यासाठी आर्थिक दुर्बल दृष्ट्या घटकांसाठी प्रमाणपत्र. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वंशावळीचे प्रतिज्ञापत्र, ॲफिडेविट तुम्ही इथून करू शकता. अल्पभूधारक शेतकरी असल्याचा प्रतिज्ञापत्र, पत दाखला, त्यानंतर मिळकतीचे म्हणजे उत्पन्न दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, गौण खजीन परवाना, असे भरपूर यामध्ये आहेत. तुम्ही जर पाहिलात ना, आणि सहजरित्या सर्व्हिसेस या ठिकाणी अप्रूव्ह होतात. तर तुम्ही या उलट जर आपले सरकार नागरिकांच्या लॉगिनमध्ये जर अर्ज केलात आणि इथे अर्ज केला तर त्याच्या तुलनेने ह्या ठिकाणी फास्ट होतात. यासाठी धडपड आहे मित्रांनो. या ठिकाणी जाती दाखले देखील सर्व निघतात. सर्व जेवढ्या सर्टिफिकेट आहेत सगळे या ठिकाणी निघतात महसूल विभागांतर्गत. यासाठी हा विशेष महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे दुसरी, अतिवृष्टी शेतकऱ्यांचे केवायसी करतात. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी त्यांचं जर केवायसी वगैरे निघतं, ह्याच पोर्टलमध्ये ते चालू होतं. ह्याच पोर्टलमधून ते करता येतं. असे भरपूर यामध्ये संधी आहेत पैसे कमवण्यासाठी किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी. खूप चांगला पोर्टल आहे. यासाठी हे मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मी आपल्याला वेळोवेळी मदत करणार आहे. काही अडचण असू द्या, खाली कमेंट करत चला तुम्ही. त्या तुमच्या प्रश्नाला मी ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता पाहूया कुठल्या जिल्ह्यामध्ये आज जाहिरात निघालेली आहे. भरपूर लोकांनी मला कमेंट केले होते की या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहिरात निघेल लगेच ते व्हिडिओ बनवून आमच्यापर्यंत पोहोचवा. आता जास्त प्रतीक्षा करू देणार नाही. लगेच आपण गुगल ओपन करायचं आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे. ह्याचा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, किंवा तुम्ही या ठिकाणी धनश्री ग्रुप हा जर माझा वेबसाईट ओपन केला त्याचा पण लिंक खाली मिळून जाईल तुम्हाला. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल किती जागा आहेत, काय आहेत, पूर्णपणे या ठिकाणी देखील आपल्याला शॉर्टमध्ये माहिती मिळेल. हे जरी तुम्ही एकदा वाचलात तरी देखील आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सुद्धा लिंक मिळेल. या ठिकाणी लिंकवर क्लिक करून देखील आपण ह्या वेबसाईटवरती पोहोचणार आहात. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल नवीनमध्ये ग्रामपंचायत स्तर रिक्त असलेल्या ठिकाणी नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याबाबत जाहीरनामा. ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर जाहिरात दिसेल. या ठिकाणी आपण पाहू शकता प्रारंभ तारीख
5/3/2026. अजून तारीख चालू झाली नाही बरं का मित्रांनो. आपण एवढं तत्परतेने व्हिडिओ बनवतो जेणेकरून प्रत्येक माझ्या व्ह्युअर्सना फायदा झाला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. या ठिकाणी पाहू शकता आज तारीख आहे 3/3/2026. जाहिरात चालू होणार आहे 5 तारखेला. तर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित विचार करण्यासाठी तुम्हाला चांगली वेळ मिळणार आहे या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी शेवटची तारीख आहे जी 20 तारखेपर्यंत आहे. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय काय डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलात ना, सर्व माहिती तुम्हाला मिळत जाईल आणि भविष्यात तुम्हाला केंद्र घेण्यासाठी कुठलेच धावपळ करणे किंवा इतरत्र डॉक्युमेंटची शोधाशोध करणे लागणार नाही. यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर आता संचिकावरती क्लिक करतोय. संचिकावरती क्लिक केल्यानंतर हा जो जाहीरनामा आहे मी वाचत बसणार नाही, तुम्ही एकदा वाचायचा आहे. या ठिकाणी जर आपण एकूण जागा पाहिल्या तर 633 रिक्त जागा आहेत. यानुसार जाहिरात निघालेली आहे. या ठिकाणी वेळापत्रकावर सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला काय करायचंय, गडबड करायचं नाही. आता जिल्ह्याचं नाव कळालं, आता चला डायरेक्ट जिल्ह्याच्या वेबसाईट जायचं आणि फटाफट पाहायचं. 5-10 मिनिट वेळ काढा, व्यवस्थित व्हिडिओ पहा. काही अडचणी असतील तर खाली कमेंट करा आणि त्यानंतर हा जाहीरनामा 2-3 वेळा वाचा, मग तुम्ही अर्ज करा. घाई गडबड अजिबात करू नका. एकदा चान्स मिळते, चान्स जर गेला तर 2-3 वर्ष परत प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळं व्यवस्थित विचार करून फॉर्म भरा आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय असणार नाही. त्यासाठी काय करा मित्रांनो, या ठिकाणी व्यवस्थित वाचायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अटी व शर्ती व्यवस्थित वाचायचं आहे. किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे हे सगळ्यांना माहीत आहे आणि किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर हे व्यवस्थित वाचायचं आहे तुम्ही. त्यानंतर खाली घ्यायचं आहे, व्यवस्थित वाचायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलात तर आपल्याला रिक्त जागा किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती केंद्र आपल्याला मिळणार आहेत, आपल्या गावामध्ये किती जागा शिल्लक आहेत, याप्रमाणे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी आहे का बघा. शक्यतो असणार आहे, प्रत्येक गावामध्ये जागा निघालेल्या आहेत. आता पण पुढे पण निघणार आहेत. अजून काही जिल्ह्यामध्ये निघालेले आहेत, काही जिल्ह्यामध्ये निघणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एकच काम करायचं आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेलवरती क्लिक करून ठेवायचं आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की तुम्हाला वेळेमध्ये तुम्हाला जाहिरातीची माहिती मिळून जाईल. आता या ठिकाणी अर्ज करताना लक्षात ठेवा, हा प्रिंटआउट काढायचा आहे. या ठिकाणी तुमचा एक फोटो लावायचा आहे. नंतर तुमचं नाव, जन्मतारीख, स्त्री किंवा पुरुष यामध्ये जे असेल ते लिहायचं आहे. कामचा पत्ता ह्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचा आहे. ईमेल ID लिहिताना लक्षात ठेवा स्वच्छ अक्षरातल्या, जेणेकरून तुमचा जो युजर ID आणि पासवर्ड आहे याच ईमेलवरती मिळणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, शिक्षण यामध्ये टाकायचं आहे. MSIT किंवा CCC दोन्हीपैकी एक यामध्ये टाकाया. त्यानंतर संगणक अनुभव, CSC केंद्र असल्यास त्याची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. CSC केंद्र असण्यासाठी प्राधान्य आहे, 25 गुण आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्यानंतर आपले सरकारी सेवा केंद्र कुठे घ्यायचं आहे तेथील पूर्ण माहिती टाकायचं आहे. नव्याने केंद्र स्थापन करायचे, ग्रामपंचायतीचे गट, ग्रामपंचायतीचे नाव, या ठिकाणी नाव टाकायचं आहे, पूर्ण व्यवस्थित टाकायचं आहे. अक्षांश रेखांश, गुगल मॅप ओपन करा आणि तुमच्या लोकेशनवरती डबल क्लिक करा, तुम्हाला अक्षांश रेखांश मिळेल, ते यामध्ये टाकू शकता. त्यानंतर एक सविस्तर फॉर्म भरा. यामध्ये काही विशेष असं अवघड नाही फॉर्म भरण्यासारखं. केंद्र स्थापन करायची जागेची उपलब्धता, यामध्ये किती स्क्वेअर फूट आहे, काय क्षेत्रफळ टाका. यामध्ये जागेचा पत्ता भाड्याने आहे की स्वतःने आहे, स्वतःची आहे, यामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे. भाडे असेल तर भाडे करायला द्यायचं आहे. नंतर स्वतःचं असेल तर टॅक्स पावती किंवा काय असेल ते उतारा वगैरे ते द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी संगणक उपलब्ध साहित्य, यामध्ये संगणक किती आहे, प्रिंटर किती आहे, स्कॅनर किती आहे, त्याची माहिती यामध्ये टाकायची आहे. किमान एक तरी टाकणं आपल्याला आवश्यक आहे. टाका, सगळ्यांनी एक तरी टाका किमान. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता बऱ्याच लोकांना काय अडचण येतं, तुमच्याकडं संगणक, प्रिंटर, स्कॅनर, इंटरनेट सुविधा, इतर सुविधा, यामध्ये तुमच्याकडं महत्त्वाचे म्हणजे एक कॉम्प्युटर असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडं एक, तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, एक लॅपटॉप पाहिजे. लॅपटॉप घेताना तुम्ही कुठलंही घ्या, मी हाच घ्या असं नाही म्हणत मी तुम्हाला. तुमच्याकडं जे कुठलं लॅपटॉप असेल ते लॅपटॉप घ्या तुम्ही, जेणेकरून त्याच्यावरती नेट व्यवस्थित चाललं पाहिजे. अशा प्रकारे हा एखादा कमी किमतीमध्ये घेतला तरी तुम्ही चालू शकेल. पण आता
लॅपटॉपचे रेट वाढले आहेत, तुम्ही PC वगैरे किंवा कॉम्प्युटर डेस्कटॉप वगैरे घेऊ शकता. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा डिव्हाइस आहे तुमच्यासाठी L1 डिव्हाइस, हा जो मंत्रा MFS 110 डिव्हाइस आहे आपल्याकडे कंपल्सरी असणं आवश्यक आहे केंद्र चालू झाल्यानंतर, ह्याशिवाय कामच होणार नाही तुमचं. त्यानंतर तिसरा आहे वेबकॅम. हे पण तुमच्याकडे वेबकॅम नसेल तर तरी देखील तुमचं काम होणार नाही. प्रत्येक कामासाठी वेबकॅम लागणारच आहे आपल्याला, कारण दाखले करताना आपल्याला लाईव्ह फोटो घ्यावे लागतात. त्यामध्ये नॉन क्रिमिनल डोमेसाईल यासाठी लाईव्ह फोटो घ्यावे लागतात ॲफिडेव्हिट करताना. त्यानंतर प्रिंटर. जर तुम्ही पहिल्यांदाच इन्व्हेस्ट करत असाल तर कॅनॉन G3010 असे प्रिंटर घेत चला, म्हणजे ऑल इन वन. तुम्ही हाच घ्या असं माझं म्हणणं नाही, पण ऑल इन प्रिंटर घ्या. त्यामध्ये तुम्हाला दाखले पण प्रिंट करता येतील, फोटो प्रिंट करता येतील आणि ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट करता येईल, स्कॅन पण करता येईल. ऑल इन वन काम ह्यामध्ये होईल आणि एकदम चांगली क्वालिटी दाखल्याची यामध्ये येईल तुम्हाला. यासाठी हे सर्व डिव्हाइसेस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. याचं लिंक मी खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता. फ्लिपकार्टचे पण आहेत आणि अमेझॉनचे पण आहेत. आता त्यानंतर हे व्यवस्थित सगळं भरायचं आहे. त्यानंतर प्रतिज्ञापत्रामध्ये हे जे वाचा एकदा व्यवस्थित, दिनांक, ठिकाण, अर्जदाराची स्वाक्षरी आणि अर्जदाराचे नाव. त्यानंतर कागदपत्रे जे जोडले आहात ना तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ थोडाफार लांब होईल, पण परिपूर्ण माहिती या व्हिडिओ आपल्याला मिळून जाईल. यामध्ये कागदपत्रामध्ये आपल्याला आधार कार्डला टिक करायचं आहे, जोडायचं आहे बरं का. त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर CSC ID असल्यास प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे. संगणक प्रमाणपत्र MSIT किंवा CCC. त्यानंतर संगणक अनुभव प्रमाणपत्र आपण जर वापरलं असेल कुठे तर ते अनुभव प्रमाणपत्र जोडा. शैक्षणिक दस्तावेज CSC असल्यास काय आपल्याला गरज लागणार आहे, तुम्ही एवढे दिवस केंद्र चालवताय म्हणल्यावर गरज नाही. त्यानंतर शैक्षणिक दस्तावेज किमान 12वी. त्यानंतर बँक पासबुक, रहिवासी पुरावा, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय डॉक्युमेंट्स तयारी ठेवायचे आहेत मी सांगितलं होतं. यामध्ये तुम्ही सर्व कागदपत्रे ऐनवेळी तुम्ही काढू शकता, पण तुमच्याकडं CSC ID पहिल्यापासून असणं आवश्यक आहे. जर मनापासून जर घ्यायचं असेल तर संगणक प्रमाणपत्र CCC किंवा MSIT घेणं असणं आवश्यक आहे. त्यानंतर चारित्र्य पडताळणी हे तुम्ही पहिलं काढून ठेवणं गरजेचं आहे, ऐनवेळी हे मिळत नाहीत. त्यानंतर हे कार्यालयीन पोच तुम्ही ज्यावेळी जमा कराल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, त्यावेळी तुम्हाला हे पोच देतील. आता काय करायचं तुम्हाला, हे पूर्ण जाहिरात किंवा जाहीरनामा व्यवस्थित 1-2 वेळा व्यवस्थित वाचा, नंतर व्यवस्थित स्वच्छ फॉर्म भरा. मग नंतर तुम्ही हा जो फॉर्म आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन जमा करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो निवड प्रक्रिया आहे, समजा एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक रिक्त जागा असेल तर अशा स्थितीमध्ये तुमची निवड प्रक्रिया 100 गुणाच्या आधारे मेरिट लागणार आहे. यामध्ये 30 गुण, तुम्ही जर पदवीधर असाल तर 30 गुण मिळणार. 12वी किमान लागणार आहे, पण तुमच्याकडे पदवी असेल तर त्याचे 30 गुण आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर आपल्याकडे पदव्युत्तर असेल तर त्याला परत 25 गुण, आणि CSC असेल तर त्याला परत 25 गुण आणि 20 गुण समितीकडे. अशी एकूण 100 गुणाच्या आधारे आपल्याला मेरिट लागणार आहे. ज्यांना जास्त गुण मिळतील त्यांना हा केंद्र मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून मग अर्ज करा. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण पाहू शकता अर्ज कुठे जमा करायचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सेतू शाखा येथे सेतू संकलनाकडे दिनांक 5/3/2026 ते 20/3/2026 कालावधीत शासन सुट्टीचे दिवस वगळता सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत समक्ष स्वीकारण्यात येईल. लक्षात ठेवा, ऑनलाईन मेलद्वारे किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवलं तर चालणार नाही. यामुळे तुम्ही स्वतः जाऊन जमा करायचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला परत एकदा सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहिरात निघतील आणि मित्रांनो खरंच आपल्याला केंद्र चालू करायचे असेल किंवा भविष्यात केंद्र मिळाल्यानंतर पुढे काही अडचण आल्या तर ते दूर करण्यासाठी आपल्याला मदत हवी असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्णपणे फ्री आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा. नक्की ह्या चॅनलचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रांना, नातेवाईकांना जे इच्छुक आहेत केंद्र घेण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.